नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. अर्थात सकाळची ही वेळ आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की या क्षणापर्यंत काय घडले आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचे. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. अखेर रिया चक्रवर्तीच्या भोवती फास आवळण्याचं काम आणखी जोरात सुरू झाल्याचं दिसून येतंय. कारण एनसीबी आतापर्यंत फक्त एनसीबी चौकशी करत होती, पण आता आज पहिली अटक जी आहे या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेली आहे. यामध्ये रिया अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात समोर आल्याचं आपण बघतोय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ही मोठी घडामोड असून पहिली अटक करण्यात आली आहे. एनसीबीने ही कारवाई केली असून काल अटक केलेल्या जैद नावाच्या अंमली पदार्थ तस्कराला दिल्ली एनसीबीने अटक केलेली आहे. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शोविकच्या संपर्कात होता. या जैदने अनेक वेळा शोविकला अंमली पदार्थांची डिलिव्हरी दिलेली आहे आणि त्यामुळे एनसीबीला शंका आहे की रिया देखील शोविककडून अंमली पदार्थ घेत असावी. त्यामुळे रियाच्या आधी शोविक चक्रवर्तीला एनसीबी लवकरच ताब्यात घेणार आहे असं बोललं जात आहे. जैद याच्याकडून 17 तारखेला शोविकने अंमली पदार्थ घेतले होते. तर याच अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबी आज पहाटे बसीत नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याचं कळत आहे. हा तोच बसीत आहे ज्याने जैदची ओळख शोविकशी करून दिली. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे. अजित, तपासाला सुरुवात होते. व्यक्तीच्या बोलण्यातनं एक नाव पुढे येतं आणि त्यातनं पुढलं कनेक्शन सापडताना दिसतंय. यातनं एक असं वाटायला लागलंय की एक फार मोठं रॅकेट असावं. नक्कीच विशाल, सगळ्यात आधी मी सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जून महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यात आज पहिली अटक दाखवण्यात आलेली आहे. जरीही सुशांत सिंग आत्महत्येशी थेट जुडलेली नसेल तरी सुशांत सिंग प्रकरणाशी संबंधित आहे. कारण का या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना रिया चक्रवर्तीचं एक चॅट समोर आलं होतं. त्याच्यामध्ये एक अंमली पदार्थ तस्कर आहे त्याच्याशी ती चॅट करत होती. तिथून हळूहळू सगळे हे चॅट समोर आलेले आहेत. त्यामध्ये आता रियापेक्षा तिचा भाऊ जो आहे शोविक चक्रवर्ती तो जास्त या अंमली पदार्थांच्या संपूर्ण रॅकेटमध्ये असल्याचं समोर येतंय. शोविकचं जे चॅट समोर आलं होतं त्याच्यामध्ये जैद नावाच्या एका व्यक्तीकडून त्याने 17 मार्च 2020ला साधारणपणे 5 ग्रॅमचं त्याने ड्रग्स घेतलं होतं. त्याचे 10 लाख रुपये त्याने चुकते करायला सॅम्युअल मिरांडाला सांगितले होते. सॅम्युअल मिरांडा हा रियाचा खास माणूस आहे, मात्र हा सगळं काम करायचा सुशांत सिंग राजपूतचं. त्यामुळे हे सगळे अंमली पदार्थांचे जे पैसे आहेत ते सॅम्युअल मिरांडाने भरलेले आहेत आणि असं देखील सांगितलं जातं की हेच पैसे जे आहेत ते सुशांतच्या अकाउंटमधून भरले गेलेले आहेत. त्यामुळे ईडी हा देखील तपास करते की नेमके अंमली पदार्थांसाठी देखील पैसे जे आहेत ते सुशांतच्या अकाउंटमधून जात होते का. तर दुसरीकडे जैद नावाच्या व्यक्तीला संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. काल साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता जैदला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्याने जी माहिती सांगितली त्यानुसार त्यांनी थेट कबूल केलेलं आहे की तोच शोविक चक्रवर्तीला वारंवार ड्रग्ज पुरवायचा. शोविक चक्रवर्तीच्या थेट तो संपर्कामध्ये होता आणि शोविक, जैद आणि बसीत ह्या तिघा जणांची एक जोडी होती. या सगळ्यांनी हे सगळे मिळून ड्रग्ज विकत घ्यायचे आणि विकायचेही आणि अनेकांना द्यायचेही. त्यामुळे एनसीबीला एक मोठी त्या ठिकाणी मोठं यश त्यांना मिळालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का जैद ह्याला काल ताब्यात घेतलं, त्याला अरेस्ट दाखवली. तर आज सकाळी पहाटे बसीत नावाच्या एका तरुणाला एनसीबीने ताब्यात घेतलेला आहे. हा तोच बसीत आहे ज्याने शोविकची जैदची ओळख करून दिलेली आहे. म्हणजे जैद जो आहे तो अंमली पदार्थ तस्करी करतो, अंमली पदार्थांची डिलिव्हरी करतो. तर बसीत जो हा शोविकचा उजवा हात मानला जातो. त्याचबरोबरीनं हा बसीत जो आहे तो मुंबई तसंच पंजाब त्याच पद्धतीनं भारताबाहेर देखील जे ड्रग डीलर आहेत त्यांच्या संपर्कात आहे असं देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यामध्ये यापूर्वी चौकशीत जो एक महत्वाचा मुद्दा समोर आला होता की सुशांतला रिया ड्रग्ज देत होती. तर जर हे कनेक्शन्स अशा पद्धतीने पुढे येत आहेत किंवा एक सर्कल या सगळ्याच्यात आपल्याला दिसून येत आहे तर कुठेतरी ही शक्यता देखील लक्षात घेता येऊ शकते. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का जर आपल्याला माहिती आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे की शोविक सॅम्युअल मिरांडाला सांगतोय की 5 ग्रॅमच्या अंमली पदार्थांबदल्यात 10 लाख रुपये बसीतला आणि जैदला द्यायचे. त्याचा अर्थ सॅम्युअल मिरांडा हा रियाचा माणूस आहे. तो रियाचं सर्व काम तो रियाचा माणूस आहे, पण तो सर्व काम पाहायचा सुशांत सिंग राजपूतचा. त्यामुळे जर हे पैसे तिथून गेलेले असतील तर अर्थात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की एमडी ड्रग्ज जे आहे किंवा अंमली पदार्थ जे आहेत ते सुशांत सिंग राजपूत करताही घेतले जात होते आणि त्याच्यामुळे त्याच्या खात्यातून किंवा त्याच्या मार्फत किंवा त्याच्या माणसाने 10 लाख रुपये अंमली पदार्थ तस्करांना दिलेले आहेत. त्यामुळे
त्याला देखील ड्रग्ज दिलं जात होतं. ह्या गोष्टीला कुठेतरी आता अंडरलाईन केलं जात आहे आणि याच गोष्टीचा तपास जो आहे तो एनसीबी करते. कारण का ईडीने जे तपास केला त्यावेळी रिया चक्रवर्तीच्या चॅटमध्ये समोर आलं होतं की ती जया शाह नावाच्या व्यक्तीशी ती बोलते आणि त्यामध्ये स्पष्टपणे ती उल्लेख करते की एमडी ड्रग्ज जे आहे ते चहा पाणी किंवा कॉफीतून त्याला 3 वेळा देण्यात यावं. त्याची जी झिंग असते किंवा नशा असते ती साधारणपणे 30 मिनिटांनंतर समोर येते. त्यामुळे कुठेतरी ईडी असेल सीबीआय असेल हे दोघंही चौकशी करतात. मात्र एनसीबीने त्यांच्याही पुढचं पाऊल ठेवलेलं आहे. एनसीबीने या प्रकरणामध्ये एक अटक दाखवलेली आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या आधी शोविक चक्रवर्तीच्या वरती अटकेची त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे. कारण का बसीद आणि जैद हे दोघं जे आहेत हे दोघं थेट शोविकच्या संपर्कामध्ये होते. शोविकचे आणि या तिघांचे अनेक चॅट असे समोर आलेले आहेत ज्यामध्ये यांनी अंमली पदार्थ जे मागवले देखील आहेत आणि दिले देखील आहेत. त्यामुळे शोविकची अंमली पदार्थ संपूर्ण प्रकरणामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट आढळलेली आहे. यापुढे जाऊन जे आणखी एक चॅट आढळले ते मी सांगितल्याप्रमाणे सॅम्युअल मिरिंडाला शोविक सांगतोय. त्यामुळे रिया शोविकच्या माध्यमातून सुशांतला त्या ठिकाणी अंमली पदार्थ देत होती का हा देखील आता महत्वाचा मुद्दा बनलेला आहे. या सगळ्या प्रकरणात पहिली अटक झालेली आहे. तर हळूहळू जे आहे अंमली पदार्थ तस्कराची संपूर्णपणे चौकशी करत बशीद आणि जैदची नावं पुढे आली आणि त्यांना अटक झाल्याचं आपण शोविक आणि बघतोय. तिथून पुढे रियाच्या हे किती मोठे ड्रग पेडलर आहेत, यांची नेमकी पार्श्वभूमी काय, याबद्दल काय कळू शकले का? कसं असतं विशाल की ड्रग पेडलर आहे हे सतत बदलत असतात. पण यांचे कॉन्टॅक्ट जे असतात किंवा परदेशातून किंवा एखादा मोठा ड्रग डीलर असतो तो जे कॉन्टॅक्ट करतो ते कॉन्टॅक्ट वाढवत त्याचे जे कॉन्टॅक्ट जे आहेत ते खाली तो तयार करत असतो. बशीद आणि जैद हे दोघं ह्यांची वय जरी कमी असली तरी ह्यांचे कॉन्टॅक्ट जे आहेत ते देशातल्या मोठमोठ्या ड्रग डीलर्स जे आहेत त्यांच्याशी होते. म्हणजे कुठे ना कुठेतरी मोठमोठ्या पार्ट्या ज्या ठिकाणी होतात, रेव पार्टी असेल किंवा एखादी छोटीशी पार्टी असेल, फंक्शन असेल किंवा कुठे पिकनिक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये हल्ली एक म्हटलं जातं की काही मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये इतर वस्तूंची अरेंजमेंट करण्यापेक्षा अंमली पदार्थांची अरेंजमेंट जो करेल तो सरस ठरतो. यामुळे हे दोघं जे आहेत हे कुठल्याही पार्ट्यांचं किंवा त्या ठिकाणी अंमली पदार्थांची त्या ठिकाणी अरेंजमेंट करत होते का असा देखील संशय ईडीला आणि एनसीबीला आहे. त्यामुळे ह्यांचे थेट संपर्क जे आहेत ते मोठमोठ्या ड्रग डीलरशी आहेत असं देखील त्यांच्या चॅटमधून समोर आलेलं आहे. त्यामुळे अंमली पदार्थ सेवन करण्यापासून ते अंमली पदार्थ विकत घेण्यापासून ते आता अंमली पदार्थ खरेदी आणि विक्री या सगळ्या धंद्यामध्ये हे तिघं जे आहेत ते फसलेले आहेत किंवा हे तिघं जे आहेत या सगळ्या धंद्यामध्ये आहेत असं एनसीबीला त्यांच्या चॅटमधून समोर आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या तिघांच्या चौकशीतून पुढे जाऊन फक्त बॉलिवूड स्टार नाही तर खेळाडू असतील, त्याचबरोबरीनं उद्योगपती असतील, त्यांची मुलं असतील, राजकीय नेते त्यांची मुलं, पोलीस त्यांची मुलं यांच्या देखील लिंक समोर येणार आहेत. कारण का हे सगळे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणारी मुलं आहेत. साधारणपणे शोविकच्या आजूबाजूचं सर्कल म्हणजे त्याचे कॉलेजमेट, त्याचे क्लासमेट, त्याचे स्कूलमेट, त्याचे कॉलनीमेट जे आहेत हे सर्व मुलं जे आहेत हे सर्व तरुण जे आहेत ते सर्व या अंमली पदार्थांच्या खरेदी आणि विक्रीमध्ये त्या ठिकाणी सामील आहेत असं देखील एनसीबीचं म्हणणं आहे. त्यामुळे शोविक चक्रवर्तीला अटक करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्याकरता एनसीबी जे आहे ते बशीद, जैद आणि अजून 3 लोकांना अरेस्ट करणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली त्यानुसार साधारणपणे 2 वाजता आणखीन 3 जणांना अरेस्ट करणार आहे. 3 जणांना ताब्यात घेणार आहे की ज्यांनी ह्या सगळ्या ज्यांनी एक मोठी रेव पार्टी अरेंज केली शोविक चक्रवर्तीवरती कारवाई म्हणजे त्याच्यावर अटकेची कारवाई जी आहे ती अजित होऊ शकते. धन्यवाद अजित आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल.